नाशिकच्या आयसीआयसीआय होम फायनान्स या संस्थेच्या कार्यालयावर मोठा दरोडा पडल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये चोरट्यांनी 222 खातेदारांचे लॉकर्स फोडून तब्बल 5 कोटी रुपयांचे दागिने पळवलेत। या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे, तर आयसीआयसीआय होम फायनान्सच्या खातेधारकांमध्ये चिंता आणि घबराटीचं वातावरण पसरलंय। नाशिक शहरातील डोंगरे वसतिगृह चौकात आयसीआयसीआय होम फायनान्स या संस्थेचं कार्यालय आहे। संस्थेचं कार्यालय हे 3ऱ्या मजल्यावर आहे, त्यामुळे कुणालाही थांगपत्ता लागू न देता चोरटे तिथपर्यंत पोहोचले कसे हा प्रश्न अनेकांना पडलाय। सीसीटीव्हीचा जागता पहारा आणि सिक्युरिटी तैनात असतानाही चोरट्यांनी आयसीआयसीआय होम फायनान्सच्या कार्यालयामध्ये शिरण्याचं धाडस कसं केलं याबाबत अनेक जण आश्चर्य व्यक्त करतायत। सीसीटीव्ही फुटेजमध्ये 2 दरोडेखोरांचे चेहरे स्पष्ट दिसतायत। त्या आधारे आता सरकारवाडा पोलिसांनी दरोडेखोरांना शोधण्यासाठी युद्धपातळीवर तपास सुरू केलाय। या घटनेमुळे खासगी पतसंस्थांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। यासोबतच इतरही